फायनली मला हे जे नाव आहे ना हे पूर्णपणे काढायचं आहे. तर माझं जे सायकलचे काम आहे ना आता पावसाळा लागलेला आहे आणि मला जायचंय कोकणला. मध्ये पाऊस खूप येतो ना ताडपत्री. तर ताडपत्री घेऊ. अजून 2-3 कामं बाकी आहे. अजून बोर्ड पण चेंज करायचा सायकलचा. मग त्यानंतर मग अजून कामं आहे ते बघू आपण काय होतं काय नाही. लवकरात लवकर म्हणजे जेवढे कामं लवकर होतील म्हणजे तेवढं मला लवकर सायकल यात्रेला निघता येईल. तर चला एक काम झालंय कंप्लीट. आता दुसरं काम करूया. तर चला मी आलेलो आपल्या समोर जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव ठिकाणी. समोर आपली सायकल लावलेली आहे आणि समोर मंदिर आहे. तर चला जाऊया दर्शनाला. तर समोर आहे काशी विश्वनाथ महादेव मंदिर. चला जाऊया इथून. नमस्कार. काय त्या दिवशी मंदिर बंद होतं. हर हर महादेव. तर सगळेजण मला काही भरपूर जण भेटत आहे. यूट्यूब चॅनल आहे का सांगून द्यायचे MS17 रायडर म्हणून. तर आता ते व्हिडिओत आलेले जे आलेले ना ते सगळेजण बघत असतात. आणि जे समोर दिसतंय ते आपलं जेवणाचं हॉल आहे तिकडं वैजापूरच्या पुढे येतात आसपास कुठेतरी ते आहे ना. नाही गाव खूप ऐकलेले पण छोटं गाव. आता डायरेक्ट इथून निघल्यानंतर वैजापूरच येतं. मध्ये तिळवणी एवढ्यात पण कधी पण आले आता मी सध्या कोकणची ट्रिप चालू आहे. म्हणजे आता मी कोकणला निघतो पुढच्या महिन्यात. तर मग येस तयारी कधी पण. कोणतं गाव म्हणजे बिलवणी म्हणून तालुका आहे का आपलं गाव आहे वैजापूर पासून 18 किलोमीटर वैजापूर. आपल्या इकडे लाडगाव साईडला नाही नांदगाव साईडला आपलं वडजी येवला रोड तो 100% येईल नक्की. तर तेच आता गावात म्हटलं गावात आता सगळेजण व्हिडिओ द्यायला बघता. पण कारण की मी घेतो मला काही नाही. पण जो व्यक्ती ना जो व्हिडिओ चमकला तो म्हणतो अरे याचे व्हिडिओ चमकलोय मी चॅनल बघता ना मग त्यामुळे म्हणलं काय विषय नाही बोलायचं एकदम. आपलं काय चॅनल MS17 रायडर म्हणून. आता लोक मी 13 जिल्हे 5 राज्य 1 देश नेपाळ कव्हर केले. 12 ज्योतिर्लिंग मधले 10 ज्योतिर्लिंग कंप्लीट केले. आता मी सध्या बाहेर चाललेलो आहे कोकण साईडला सध्या. धन्यवाद. तर वैजापूरचे 2 जण भेटले त्यामुळे मला जास्त थांबायला वेळ नाही. लवकरात लवकर लग्नात पण जातो आणि भेट देऊन लगेच निघतो पुढे. तर फायनली बघू शकता माझंच काम चालू आहे कॅम्प्युटरवर. आपलं जे बॅनर मला बोर्ड चेंज करायचं होता त्याचंच काम चालू आहे. आपली जे प्रिंट आहे ती तयार होऊन फक्त कॅम्प्युटरमध्ये आहे. ज्यावेळेस मशीनला लाईट येईल त्यावेळेस आपली प्रिंट निघेल आणि आपण मग घेऊन जाऊ. कारण की रील बनवायची पण आहे मला. तर जे कामं राहिलेले माझे तेवढे पूर्ण करतो. प्रिंट तर बघून घ्या तुम्ही आता. चला निघूया. आणि सायकल पण दाखवून देतो आपली वायर. तर अशा ठिकाणी आपली सायकल लावलेली आहे. आणि जे आपल्याला चेंज करायचं ते अजून हे खोडायचं बाकी आहे. अर्ध निम्म खोडलंय. आता परत जाऊन खोडतो ते पूर्णपणे. कारण की हे जेव्हा पूर्ण मोकळं होईल तेव्हा तो इथं चिटकावता येईल. तर चला बघूया संध्याकाळपर्यंत काय होतं काही नाही. तर फायनली मी पाटी लावलेली आहे. कारण की जे कंप्लीट झालेलं आहे तुम्हाला त्याच्यावरून समजून जाईल. आणि राहिलेलं आहे ते आपल्या इकडं आहे. तर पाटी लावलेली आता जातो चक्कर मारतो. ते कामं बी बाकी आहे अजून सायकलची. ऑइल बिल मारायचं सायकलला. आता जेवण करतोय तर पिठलं आणि भाकर. कारण की पहिल्यापासून आपण म्हणजे कुठं बाहेर असलो तर पिठलं भाकर. जर मला कोणती भाजी नसली ना ते म्हणले ना पिठलं भाकर तर आपल्यासाठी एकदम बेस्ट आहे. आणि तेच खातोय मी आता पिठलं आणि भाकर. कारण की मला जर आत्ता सध्या मी कोकण साईडला चाललोय ना जाणार आहे ना पुढच्या महिन्यात. तर तिकडं जर बाजरीची भाकर आणि पिठलं भेटलं ना तर मी ना कमीत कमी 4-5 दिवसाचं घेऊन ठेवणार आहे. कारण की त्याच्यातली सगळे पावर असती. तर चला तर आजचा पूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे.
नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. हर हर महादेव. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय भारत.